नमस्कार मंडळी, तर आज आपण करणार आहोत मटणाचं आळणी पाणी म्हणजेच मटणाचं खारं। तर बघा, सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बघा, कुकरमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान लालसर तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आपण मटण हे कुकरमध्ये करतोय, तुम्ही पातेल्यात करणार असाल तर तुम्ही करू शकता, पातेल्यात खूप छान चव येते। त्यानंतर ओलं खोबरं, हिरव्या लाल मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे वाटणामध्ये वाटून घ्यायचं आहे। आता मिरच्या मी इथे जास्त घेतल्यात, तुम्ही थोड्याशा वापरल्यात तरी चालेल, परंतु ना थोडंसं तिखट असलं, ह्या मिरच्या तिखट नाही आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी कोवळ्या मिरच्या आहेत, त्यामुळे मी एवढ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये 1 चमचा मी तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ। त्यानंतर 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, छान हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकताय, मस्त असं बारीक वाटण आपलं तयार झालं आहे। आता एका साईडला कुकरमध्ये कांदा छान असा परतून झाला आहे, त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे। तुम्हाला कांदा थोडासा लालसर फक्त परतून घ्यायचा असेल, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेवढासा भाजला तरी चालेल, किंवा छान असा खरपूस भाजला ना तरी पण चालतो। आता बघा, 1 चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर मसाल्याचा छान असा गोळा होईपर्यंत मसाला आपण परतून घेणार आहोत। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल ना याच्यामध्ये, तर फक्त अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून जरी हे खारं मटण केलं तरी पण खरंच खूप सुंदर लागतं। त्याच्यासुद्धा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। खारं मटण वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणती पद्धत आवडती ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित मटण पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकणामध्ये पाणी घालायचं आहे, ते पाणी गरम होईपर्यंत झाकण काढायचं नाही। असं केल्यामुळे काय होतं, मटणाला छान असं पाणी सुटतं आणि जो काही मसाला आपण घातलेला आहे तो छान त्या मटणामध्ये भिनला जातो आणि मटणाला खरंच खूप छान अशी टेस्ट येते। तर लगेच कुकर लावायचा नाही आहे, अगोदर छान हे मटण वाफवून घ्यायचे, त्याचं अंगचं पाणी सुटलं पाहिजे। त्यानंतर बघा, मी इथं मसाल्याचंच पाणी वरती ठेवलेलं, तेच पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मटणाला कधीही थंड पाणी वापरायचं नाही। आता तुमची कमेंट येईल की कुकरला मटण चिटकलेलं आहे, तर ते मोठा कुकर असल्यामुळे आणि कॅमेरा चालू असल्यामुळे काही दिसत नाही एवढ्या उंचीचं, त्यामुळे समजून घ्या। अशा प्रकारे आपलं खारं मटण तयार झालेलं आहे। 6 शिट्ट्या मी कुकरला घेतल्या आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर बघा, मस्त चमचमीत असं खारं मटण तयार झालेलं आहे। चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।